जाईल. फक्त फक्त मी असं म्हणेल की पुन्हा परत मला जो अडचण आली ती आली. रोहिणीताई सांगा बरं जरा फटक्यात. सर 5 घेतले होते आपण. 60, 40. म्हणजे आन्सर सांगू सर की नाही पूर्ण नाही नाही चार्ट नाही लिहायचं नाही नाही तुम्हाला? नाही, चार्ट सांगा मला. चार्ट. हा. 60, 40, 20, 20, 80 80, आणि 90. 90. ठीक आहे ना. आता इथं पहिल्या पहिल्या रो मध्ये सांगा कुठले नंबर घेतले होते. 37, 37, 26, 26, 12, 12, 64 64, आणि 82. 82. सर्वजण लिहा फटाफट, सोपं आहे. पण इथं पण पुन्हा परत विचार कसा केला उत्तर लिहिताना हे मी हे विचारेल. झालं की सांगा मला. आणि हाचा क्लास इथं थांबूया आपण. आणि मग याच्यावरचा उद्या मला होमवर्क द्यायचा आहे सर्वांना, प्लीज प्लीज प्लीज. बऱ्याच झालं ताई. माझं. हा, चला ठीक आहे. थोडंसं शॉर्ट मध्ये घेऊ. चला मनीषा ताई, पहिला आन्सर सांगा मला. मनीषा ताई सांगा. हा, पहिल्याचा आन्सर सांगा. मनीषा ताई तुम्ही एक नंबरला दिसतात म्हणून विचारतो. मनीषा ताई, थोडं मनीषा ताई माईक ऑन करा प्लीज. मनीषा ताई वाणी. नाही सर, मी डायरेक्ट केलेले. हा ठीक आहे ना. जे काय डायरेक्ट केलं ते सांगा ना मला. कसं केलं ते तर सांगा ना तुम्ही. काय लिहिलं ते तर सांगा उत्तर. ते साधं कॅल्क्युलेशन करतो तसं केलंय सर, सबस्ट्रॅक्शन आणि ते. का म्हणजे सबस्ट्रॅक्शन केलं तुम्ही, 60 मधून 37 सबस्ट्रॅक्ट केला. नाही ठीक आहे ना. ते काही तुम्ही रॉंग आहे असं नाहीये. पण आपल्याला थोडासा मेंटल अरिथमेटिकचा अप्रोच सेट करायचा आहे. पुढच्या माझ्याकडे दिसत आहेत रोहिणीताई. रोहिणीताई एक नंबरचा आन्सर सांगा. हम्म. सर आन्सर 23. ओके, व्हेरी गुड. 23 कसा विचार केला 23चा ते सांगा मला. सर मी काय केलं, मी जे लॉजिक लावलं ते हम्म. 37 आहे सर. तर 7 जो आहे तो म्हणजे मी 10चं हे केलं थोडस की 3 ने लेस आहे 10 पेक्षा हम्म. 7. आणि मग जो 10 तो मी इकडे 30 मध्ये ऍड केला आणि 60 मायनस 40 मग तिथे 23 असं केलं मी. ठीक आहे, ठीक. इकडे लक्षात द्या सर्व. लक्षात द्या सर्वजण. थोडासा आपण सिस्टमॅटिक विचार करू. जेव्हा मी तुम्हाला असं सांगितलं नंबर सायक्लिसिटीमध्ये 60चा आपण विचार करतोय, तेव्हा आपल्याला 100% सर्वांना माहिती झालं होतं की शेवटी झिरो आहे. झिरो आहे. हम्म. म्हणजेच हा जो 60, प्लीज इकडे लक्ष द्या. हा 60चं फॉर्मेशन काय होणार आहे इथं. अभिप्रेत काय, प्लीज इकडे लक्ष द्या. अभिप्रेत 50 काय. प्लस. 50 + 10 अभिप्रेत आहे, इकडे लक्ष द्या. हा 40चं काय होणार आहे. 30 + 10 अभिप्रेत आहे, इकडे लक्ष द्या. अभिप्रेत काय, इकडे लक्षात द्या. थोडंसं मेंटल अरिथमेटिक कसं व्हायचं. आणि जेव्हा तुम्हाला 50 + 10 होणार आहे, तेव्हा तुम्ही याचा विचारच करू नका. पुन्हा परत सांगतो मी तुम्हाला, याचा विचारच करू नका. कारण तुम्हाला याच्याकडे बघितलं का तुम्हाला 3 आपोआप दिसणार आहे. आपोआप दिसणार आहे. म्हणून तुम्हाला सिम्पल, जेव्हा माझ्याकडे 30 अवेलेबल आहे, तर तेव्हा मला काय करायचं आहे. 20 + 3. 20 + 3 = 23. म्हणजेच मला असं सांगायचंय की तुम्हाला असं दिसायला पाहिजे होतं 30 + 7 माझ्याकडे आहे. 30 + 7 माझ्याकडे आहे. आता मला काय हवं आहे. 20 + 3 हवा आहे. 20 + 3 हवा आहे. आणि मग तुम्हाला लक्षात येतं की इट इज अ 50 आणि इट इज अ 60. थोडासा मेंटल अरिथमेटिकचा विचार करा. प्रत्येक ठिकाणी असा विचार केला ना तुम्ही, थोडंसं सबस्ट्रॅक्शन ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन तुम्हाला येतंय, तुम्ही मॅच्युअर्ड आहात, तुम्हाला म्हणून करता येतंय, म्हणून आपण करतोय. पण आपण अजून सबस्ट्रॅक्शन शिकलोच नाही वैदिक मॅथेमॅटिकमध्ये. आपण सर्व ऍडिशन अप्रोच शिकतोय. थोडा ऍडिशन अप्रोचचा विचार करा. ओके. आता हे उत्तर आपण बघू, प्लीज इकडे लक्ष द्या. इथं काय आहे. 70 + 10 आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. 70 + 10 आहे. आणि मी जेव्हा 70 बघतोय ना, प्लीज इकडे लक्ष द्या. 70 बघतोय ना, तर मात्र इथं काय आहे. 60 आहे. 60 आहे. आणि म्हणून मला लगेच लक्षात येतं आन्सर इथं 16. 16 इकडे लक्ष द्या. कारण हे काय झाले, पुन्हा परत लक्ष द्या. 70 आणि काय झाले हे 10 असा विचार केला पाहिजे. पुन्हा लक्ष द्या. आता इथं 90 आहे. आता इथं काय 82 आहेत. ऑलरेडी इथं आपण काय केलं. 80 + 10. 80 + 10.
ऑलरेडी इथं 80 रिप्रेझेंट आहे. इथं उत्तर काय येणार आहे? इथं काय येणार आहे? ओनली 8. 8. संपला विषय, संपला. एकदम हलकं फुलकं. आता फॉर एक्झाम्पल आपण इथला विचार करू. 30 + 10 40 होणार आहेत. ओके, पुन्हा परत प्लीज इकडे लक्ष द्या. हा 6 आहे म्हणजे इथं काय येणार आहे? 4 आपोआपच येणार आहे. पण इथं जेव्हा 20 आहे तेव्हा काय येणार आहे? 10. 1. 10 मीन्स 30 आणि 10 असा थोडा सध्या तरी असा विचार करा. असा विचार करा. एक पाथ आपल्याला ठरवायचा आहे. नंतर मुलं, पुन्हा परत एकदा सर्वांना सांगतो, मुलं डायरेक्ट उत्तरं लिहितील. डायरेक्ट डिजिट त्यांच्या समोर आले की मुलं डायरेक्ट उत्तर लिहितील. पण एक पहिले पाथ सेट करून घेऊ. त्या पाथ प्रमाणे हा आपला सिलेबस आहे. आणि एकदा काय त्या पाथ मधून आपण गेलो की मुलं डायरेक्ट उत्तर लिहितील. आणि हे उत्तर लिहिण्यासाठीच आपल्याला अभिप्रेत एंड ऑफ द 999 पर्यंतचे टेबल मुलांनी डायरेक्ट लिहिले पाहिजे. म्हणून त्यांचा हा पाथ आपल्याला बनवून घ्यायचा आहे. प्लीज, जर इथं कोणी शॉर्टकट केला, जर तुमच्या कोणीतरी वेगळ्या पद्धतीने तुम्ही जात असाल, तर मग पुन्हा परत मी तुम्हाला तेच सांगेल, जसं अबॅकस मध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला. तुम्हाला मी जेव्हा फॉर्म्युले करायला सांगितले, तुम्ही कंजूशी केली आणि मग त्याचा रिझल्ट तुम्हाला मेंटल अरिथमेटिक दिसायला प्रॉब्लेम येतोय. म्हणून आता अशा पद्धतीने मुलांना वैदिक मॅथमॅटिक्सचा क्लास कसा घ्यावा, मी परत म्हणेल की सिस्टमॅटिक आपण सर्व हे शिकतोय. 2 दिवस एक आठवड्यात नाही झालं, 2 दिवस एक्स्ट्रा लागले तरी चालतील. आपण 3 दिवस एक्स्ट्रा लागले तरी चालेल अर्चनाताई. आपण असं म्हणून आपण मुद्दाम एक आठवड्यात शिकणार आहोत म्हणून काय एक आठवड्यात जच झालं पाहिजे असं काही नाही. पण आपल्याला पण इकडे लक्ष द्या, अपिबीत काय, आपल्याला पण याच क्लासमध्ये इथंच आपण बसलेलो आहोत. आपल्याला 564 चा टेबल आपल्याला प्रत्येकाला राईट करता आला पाहिजे. नो एक्स्ट्रा रायटिंग, नो एक्स्ट्रा यूज ऍडिशनल टूल. फक्त ब्रेनने तुम्हाला उत्तर दिले पाहिजे. या अप्रोच मध्ये आपण गेलो पाहिजे. प्रयत्न करून बघू. सुरुवातीला 3 मिनिटं लागतील, पण आपल्याला एक्स्ट्रा काहीच वापरायचं नाहीये. पण नंतर 3 मिनिटावरून आपल्याला 30 सेकंद 1 मिनिटावर जायला वेळ लागणार नाही. एकदा मेथड समजली, सिस्टम समजली की नंतर स्पीडअप करता येतं. परत क्लिअर करतो, स्पीडअप आपोआप होतं. ब्रेन वॉन्ट स्पीड. पहिले मेथड समजून घेऊ. ओके, सो नो प्रॉब्लेम. सो आजचा पार्ट काय होता, इकडे लक्ष द्या. होमवर्क असा होता की छानपैकी तुम्ही 20 नंबर्स, आता खूपच ताई हजर कमी आहेत, तरी पण लक्ष द्या. प्रतिभाताई समजतंय ना, काही प्रॉब्लेम नाही ना, क्लिअर आहे ना सर्वांना? परत एकदा विचारतो, तुम्ही काही बोलल्याच नाही म्हणून. ओके, इकडे लक्ष द्या. 20 नंबर घ्या. त्या 20 नंबरचे कुठले पण 20 वेगवेगळे बेस घ्या. तुम्हाला जे पटतील ते घ्या आणि त्यांचे नंबर्स तुम्हाला डायरेक्ट लिहिता आले पाहिजे. क्लिअर चालू? परत दाखवू का? असे कॉलम बनवले 10-10, 3 कॉलम येतील. आत्ता जो कॉलम बनवून दाखवला होता तो पुन्हा परत एकदा समजून सांगतो वाटलं तर. असा मी कॉलम बनवला. फॉर एक्झाम्पल मी असा कॉलम बनवला. हा कॉलम बनवला आणि या कॉलमला मी लिहील इथं 40 बेस आहे किंवा माझा 50 बेस आहे, का मला काहीतरी याच्यापेक्षा लहान नंबर घ्यायचा आहे. मी फॉर एक्झाम्पल 18 घेतला, मी फॉर एक्झाम्पल 22 घेतला, तर मला इथला नंबर मला डायरेक्ट लिहिता आला पाहिजे, डायरेक्ट दिसला पाहिजे, डायरेक्ट दिसला पाहिजे. आणि त्या डायरेक्ट दिसण्याची पद्धत आपण आपण बघितली की याला मला काय बघता आलं पाहिजे, याला मला काय बघता आलं पाहिजे, 30 + 10 बघता आलं पाहिजे. याला 30 + 10 बघता आला पाहिजे. याला 40 + 10 बघता आला पाहिजे. आणि मग आपल्याला इथं नंबर दिसेल 32. आणि मग आपल्याला इथं नंबर दिसेल आन्सर इज द 18, सॉरी 18, हो 18, आन्सर इज द 18. आपल्याला डायरेक्ट नंबर दिसेल. काही ऍडिशनल करायची गरज नाही. जर तुम्हाला हा अप्रोच समजला किंवा डायरेक्ट उत्तर दिसेल. म्हणून अशा पद्धतीने छानपैकी हे झालं 1, 1, 2, 3, 4 असे 20 तुम्ही प्रॅक्टिस. बापरे, शिकायचं, क्लास घ्यायचा, प्रॅक्टिस करायची. वैदिक मॅथमॅटिक्सचं टीचर बनायचंय कोमलताई. मग मेहनत तर करावी लागेल ना थोडीशी. करावं लागेल की नाही? करावं लागेल की नाही? कारण डोक्यावर भूत 1,00,000 रुपयाचं आहे. सो नाऊ लर्निंग टाइम इज ओव्हर. अशा पद्धतीने हा वैदिक मॅथमॅटिक्ससाठी टिळक विद्यापीठ नागपूरला आहे. आणि जेव्हा गोडखिंडीकर सर आमचा क्लास घ्यायचे, तर डोक्याचं तापमान 2-3 अंशाने वाढून जायचं.
पुन्हा परत सांगतो, त्यांचा इतका प्रचंड स्पीड असायचा, इतका स्पीड असायचा की असं वाटायचं, अरे रे रे रे, डोळ्यासमोरून एवढे फटाफट फटाफट नंबर का चालले, फटाफट नंबर का चालले, का चालले. खरंच सांगतो मी तुम्हाला, इतका स्पीड प्रचंड राहायचा त्यांचा. ते म्हणायचे आपण पहिली दुसरीतले नाही आहोत. तर तुम्ही आता डिप्लोमा करतायत तुम्ही वैदिक मॅथमॅटिक्सचा, तर नो प्रॉब्लेम, आपण पण तसं सर्व. आणि काही काळजी करू नका, हे पहिलं पारायण आहे असं समजून ऐका. पुन्हा पारायण सुरू राहतील, पारायण सुरू राहतील, पारायणाला हजर राहत राहा. म्हणजे अजून मॅच्युरिटी येईल आणि अजून पुन्हा परत आपली आवृत्ती होऊन होऊन आपण अजून मॅच्युअर्ड बनू. ओके ना? बाकी काही नाही, एवढंच सांगेल मी. फक्त कंटाळा करू नका, होत राहतील, नो प्रॉब्लेम. सो ओके. सो मला वाटतं लर्निंग टाइम इज ओव्हर. 11:21. सो मला माहिती आहे आता लेकरांच्या पण स्कूल सुरू आहेत, म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. बाय बाय. कोणाला खरोखर काही इमर्जन्सी असेल त्या ताईंनी थांबा, त्यांनी बाकीच्यांनी बाय बाय. बाकीचं आपण उद्या बोलू. काही काळजी नका करू. सायली ताई पुन्हा परत उद्या रिव्हिजन करून देईल, काय काळजी नका करू. काही ताईंना समजलं नसेल तर. मला ओके. ते नंबर सायक्लिसिटी सांगा ना सर. ओके. हम्म. हे बघा ताई, नंबर, व्हॉट इज द मिनिंग ऑफ नंबर सायक्लिसिटी असं आहे. इकडे लक्ष द्या. हे तुम्ही असं कितीही वाढवू शकतात, वाढवू शकतात, वाढवू शकतात. हे तुम्ही असं कितीही वाढवू शकतात. हे तुमच्या कॅपॅसिटीवर आहे. असं तुम्ही कितीही वाढवू शकतात. हे कितीही नंबर पुढे जाऊ शकतात तुम्ही. आणि मग तुम्हाला लक्षात येईल, फॉर एक्झाम्पल इकडे लक्षात द्या. असं लक्षात येईल की हा नंबर पुढे पुढे जाऊन काय होणार आहे, 73 पण होणार आहे ना. इकडे लक्षात द्या, 73 पण होणार आहे ना इथं. कुठला तरी तर येईलच ना. 23, 33, 43, 50, 53, 63, 73. मग एक 73 नंबर घेतला बघा, आपण इथं लिहून घेतला. 73 नंबर लिहून घेतला. तसाच पॅरलल नंबर इकडे, हे बघा इकडे लक्ष द्या. 7 आहे, 17, 17 आहे, 27 आहे, मग 37 आहे, 47 आहे, 57 आहे, 97 आहे. असा पुढे 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 वाढतच राहील ना. हा पण नंबर पुढे 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 वाढत राहील. आणि कुठलाही नंबर याचा, समजा हा नंबर मी याच्यात ऍड केला, हा नंबर ऍड केला की मला लगेच लक्षात येतं, इट इज अ 90. इट इज अ 90. इट इज अ 90. लक्षात द्या मला काय म्हणायचंय. म्हणजे या नंबर सायक्लिसिटीमध्ये कुठल्याही नंबरची काहीतरी फिक्स बेस बरोबर रिलेशन आहे. फिक्स बेस बरोबर रिलेशन आहे. मग असं पुन्हा वाटलं तर मी उद्या पुन्हा परत हा चॅप्टर व्यवस्थित याचा लागल्यास अजून मी एक वेगळ्या पद्धतीने प्रेझेंटेशन बनवतो. पण पुन्हा परत काही काळजी करू नका. तुम्हाला जर डाऊट आला असेल तर पुन्हा परत मी समजून सांगेल. पण मला सांगायचंय, हे असं गोल 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 फिरत राहील. आणि याच्यामध्ये तुम्ही कुठलाही नंबर घेतला तर कुठलाही, म्हणजे म्हणजे तुम्ही असं नाही घेऊ शकत आता सध्या तरी. इकडे लक्षात द्या, तुम्ही म्हटलं मी कुठलाही घेतला म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल मी असं सांगितलं, जर तुम्ही असं घेतला, मी 77 घेते आणि 28 घेते, हा नंबर सायक्लिसिटी मधला नाहीये सध्या, नाहीये. कारण आपण अजून हे नाही शिकत आहे. हे पण शिकणार आहोत, पण आता इथं नाही बघत आहे. आपण नंबर सायक्लिसिटी मध्ये काय बघतोय, तर तुम्ही असा एक नंबर घेऊ शकतात की 23 घेऊ शकतात. आणि मग तुम्हाला लक्षात येईल, आन्सर इज द 100. आन्सर इज द 100. डायरेक्ट उत्तर दिसला पाहिजे. आणि डायरेक्ट उत्तर दिसण्यासाठी हे नंबर सायक्लिसिटी एकदम स्ट्रॉंग असली पाहिजे. की 77 प्लस 23, आन्सर इज द 100. म्हणून ही सायक्लिसिटी स्ट्रॉंग झाली पाहिजे. आणि काही काळजी करू नका, नसेल समजलं तर मी पुन्हा परत उद्या समजून सांगेन. पण अशी ही फिरत असते बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं माझा चुकला आहे, फक्त हा लाईन चुकलेली आहे. 10, पुन्हा परत 11 12 13 14 15 16 17 18 19 20, पुन्हा परत 21 23 24 25 26 27 28 29 30, पुन्हा परत 31 33, असे पुढे 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 गोल फिरत राहते. आणि हे सर्व नंबर्स एकमेकाला बेस नंबर मध्ये मॅच होऊन आपल्याला बेस शोधता येतात. ओके. थोडासा प्रॅक्टिसचा पार्ट आहे, थोडं व्हिज्युअलायझरचा पार्ट आहे. थोडंसं आपण बघूया. ओके. काय काळजी नका करू, वाटलं तर मी पुन्हा परत उद्या समजून सांगेन. ओके. थोडंफार समजलं का नाही समजलं, जे आहे ते सांगा. हा, माईक बंद आहे तुमचा, सायली ताई.
सर ते माझ्याकडनं मिस झालं होतं ना लेक्चर, म्हणून मी तुम्हाला आज विचारलं. माझ्याकडनं काल ते नाही, मी डाटा आज संपला आजच होता ना शिकवलं ते त्यामुळे. आता. काल थोडी शिकवलं. मी आत्ता शिकवलंय नंबर सायकलिसिटी. नाही, कालचं काही राहून गेलं होतं ना त्यातलं. ठीक आहे ना, ठीक. कालचं पण मी समजून सांगितलं. मी हे दोघं लेक्चर प्रयत्न हो. करेल उद्या उद्या आज तर नाही पॉसिबल, पण उद्या सकाळी पहाटे मी टाकण्याचा प्रयत्न करतो ॲपमध्ये. हो. ठीक आहे? हो, चालेल बरं सर. सर. हो, ओके. ठीक आहे. ओके, ओके. चालेल. काय प्रॉब्लेम. तरी मी रिव्हिजन केलं होतं ताई, तरी मी टाकून देतो मी आज. ओके, चालेल. ओके. अजून काही कोणाला बोलायचं आहे इमर्जन्सी? तर थांबूया. सर हॅलो सर सुनीता ताई बोला. बुक केलं का सर? थांबा. सुनीता नागरगोजे ताई. सुनीता नागरगोजे ताई लेवल 1, त्याच्यानंतर मी B1. बुक घेतले लेवल 1 चे 3 आणि लेवल 2 चे 2. नाही, तुमचा वेगळाच मेसेज आहे. आता काही नवीन मेसेज टाकला का तुम्ही? नाही मग सांगा. मग भलतंच लिहिलंय. सांगा. हा. लेवल 1 चे 3 बुक सर. तुम्ही 1च सांगितलं होतं. 1 बुक आणि 1 टूल. नाही लेवल 1 चे 3 बुक सर हां. आणि लेवल 2 चे 2 बुक आणि एक अबॅकस टूल. लेवल 2 चा काय संबंध आला? नवीन ती लेवल बुक लेवल 2 ला असं डायरेक्ट थोडी लेवल 2 चालू होते. म्हणजे लेवल 2 नाहीच चालू होत डायरेक्ट. लेवल 1 केल्याशिवाय. लेवल 1 चं बुक कसं काय डायरेक्ट देताय तुम्ही? B1 आणि B2. B1 केल्यानंतरच B2 करता येते. लेवल 2 करता येते. आणि जर मोठं मुलं असतील तर M1 म्हणजे लेवल 3 सुरुवात होते. लेवल 3 आणि लेवल 4. पण 3 बुक मिळत नाहीत ना सर. 5 पाहिजेत ना असं ऑर्डर. अहो ऐका ना, मी काय सांगतोय पहिले. तुमचा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या पहिले ऑर्डरचा. पहिले ते सांगतोय मी तुम्हाला. म्हणून मी पाठवले नाही. इकडे लक्ष द्या. तुम्ही B1 आणि B2 असं तुम्ही 2 सेट पाहिजे का 3 सेट पाहिजे का 5 सेट पाहिजे का 25 सेट पाहिजे असं बोला व्यवस्थित. B1 चे 3 आणि B2 चे 2 असं असं नसते काही. असं नसतं ते. असं नाही भेटत का सर? असं भेटत नाही तसं गरजच नाही ना तुम्हाला. तुम्ही मागताच कशाला आहे तसं? मी असं म्हणतोय. सर मला ऍक्च्युली कळलंच नाही काय. हां. तुमच्याकडे बुक्स आहेत ना? हो आहेत सर माझ्या हां. मध्ये. हां. मला एक सांगा तुमच्या कुठल्या स्टँडर्डचे मुलं आहेत ते सांगा म्हणजे मी सांगतो तुम्हाला. तर ते दुसरीचे येतं सर आणि हं. एक 6वीला आहे एक. बरोबर आहे. आता समजून सांगतो. सांगा. हां. 3री पर्यंतचे जे मुलं असतात ना, त्यांना 3री पर्यंतच्या मुलांना B1 आणि B2 ची ऑर्डर टाकायची ताई. म्हणजे पहिली लेव्हल आणि दुसऱ्या लेव्हलची ऑर्डर टाकायची. ओके? तुमच्याकडे जे लहान बुक आहेत ना, त्याला लेव्हल 1 आणि लेव्हल 2 म्हणतात. ओके? हो सर. हां. हो ते B1, B2 म्हणायचे त्यांना. आणि 5वी पासूनचे जे मुलं आहेत त्यांना M1 आणि M2 म्हणायचं. लेव्हल 3 आणि लेव्हल 4 म्हणायचं. हो. झालं का क्लिअर? पण सर ते नाही त्यांना डायरेक्ट नाही जमणार म्हणजे जस्ट 6वीला गेली ती मुलगी. तिला पहिलीच लेवल द्यावा लागेल सर. मला असं वाटतं की म्हणजे मग B2चं काही बोलूच नका ना. मग B1च बोला ना. B2 कसं काय तुम्ही देणार? B2 तर तिला अजिबात जमणार नाही. पहिल्या 3 दिवसातच घरी निघून जाईल ती. ती म्हणेल तुम्हाला शिकवताच येत नाही मला काही कळत पण नाही असं म्हणेल ती. आणि तुम्ही पण नाही तिला मग तिला डायरेक्ट शिकवू शकत पहिली नाही. द्यायची बुक तिला हां? पहिली हां? लेवल हां? लेवल 1 चीच बुक द्यायची ती 6वीला गेली मुलगी ना. त्याच्यावर त्याची प्रॅक्टिस मला करायची. मग ठीक आहे. मग ती व्यवस्थित सांगा ना तुम्ही. ते चुकीचं सांगतायत म्हणून मी नाही तुमचं काही पाठवलं. ओके? परत सांगा आता. आता तुम्हाला काय पाहिजे ते सांगा परत. मग मला लेवल 1 चे 3 बुक पाहिजेत सर. लेव्हल आणि 1 चे मी तुम्हाला 5 पाठवतो. लेव्हल 1 आणि लेव्हल 2 चे. B1, B2 5 पाठवतो तुम्हाला. 1 चे का? 5. 1 चे आणि 2 चे. म्हणजे त्या मुलांचा ते तुम्हाला 2 लेव्हलचे बरोबर बंच येतील ते. ओके? हो. नाही समजलं अजून? आणि फक्त हेच आहे मग सर. 1 लेवलचे 5 द्या फक्त. हॅलो सर. ताई पुन्हा परत दुसऱ्या लेव्हलसाठी पुन्हा परत ते पॅकिंग करा. पुन्हा परत त्याला पोस्टात जा. पुन्हा टाका. म्हणून देताना B1 आणि B2 बरोबर देतो आपण. ओके?
ठीक आहे सर, ठीक आहे सर. ओके B1 आणि B2 त्यात फक्त अबॅकस स्केल एकच पाहिजे सर आणि त्याच्यामध्ये. टूल एकच पाहिजे फक्त. हा, कारण की त्यांचे दुसरीकडे पहिले लावले होते त्यांनी ना, त्यांच्याकडे आहे ऑलरेडी. तर ठीक आहे, टूल एकच पाहिजे का? ठीक आहे ना. हा, मग त्यांनी काय त्याच्यामध्ये केलंय, पहिले कुठली लेवल केली त्यांनी? 0 लेवल झाली त्यांची तिकडं. विचारलं का त्यांना किती हजार भरले असं? हा, भरलेत लय मोठे. हा? 3,000 हा? 3,000 हम्म 3,000 भरले सर विचारा त्यांना, तुमच्या त्यांचं. स्पीडने कॅल्क्युलेशन येतं का? आपल्या 0 लेवलच्या कॅल्क्युलेशन सारखे येतात का? त्यांना विचारलं का? नाही नाही हा? नाही, त्याला तसं शिकवलंच नाही बोलते आम्हाला तसं काही. हम्म. मग घ्या की तुम्ही पण त्यांना 0 लेवल, किंवा पुन्हा परत, किंवा शिका तुमच्या पद्धतीने, काही प्रॉब्लेम नाही. पण पहिले त्यांची 0 लेवल व्यवस्थित स्ट्रॉंग करून घ्या. मुलांना घेते ना बेसिक सर, मग आता झालं 8 दिवस येतात ते, 8-10 दिवस मुलं ते. आता आता जमायला लागलं का मग त्यांना व्यवस्थित? हा, त्याला जमतं. आता बुक पाहिजे म्हणलं असं वाटलं घेताना मला. ते ठीक रेग्युलर येत होते, माझ्याला कंटिन्यू करायचं चालेल ना मग? ठीक आहे. ताई मी तुम्हाला B1 B2 5 पाठवून देईल आणि टूल 1 पाठवेल. काही प्रॉब्लेम, उद्या पाठवून हा, देईल. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. ओके. ठीक आहे. आणि हो. त्यांना ते 2 केले तर कमीत कमी त्यांना नंतर त्यांनी सोडलं जरी तुमच्याकडनं, तरी त्यांना आयुष्यात काही हं. प्रॉब्लेम येणार नाही. कमीत कमी ते तुमच्या नावाने काही बोलणार नाही की आम्हाला चुकीचं काही शिकवलं. कमीत कमी ऍडिशन सबस्ट्रॅक्शन तरी त्यांना येईल बिचाऱ्यांना. म्हणून आपण हो, हो. त्या 2 लेवल, कुठल्या तरी 2 लेवल M1 M2 किंवा B1 B2 तरी सांगतो, बाबा तेवढ्या तरी करा म्हणून. ठीक आहे ना. हं. त्यांनी सोडणं नाही सोडणं, करणं नाही करणं, हा त्यांचा पार्ट आहे शेवटी. ओके. पण आपण राईट इन्फॉर्मेशन देणं आपलं काम आहे. ओके. ठीक आहे ताई. ठीक आहे सर. हं. ओके, पाठवतो ताई मी उद्या. चालेल. थांबूया मी ताई? कोणाला बोलायचं नाही ना? योगिता ताई बोलायचं आहे कोणाला? थांबूया? चलो बाय. बोला राजश्री ताई, अजून काय म्हणतात बोला. हा सर, मी 350 सोबत 56 डिजिट फॉर्मेशन करून बघितलं, पण आन्सर येत नाहीये माझं. सांगा परत. चला सांगा. 350 होतं ना सर? हा, हं. हा, आणि 56 होता ना? ठीक आहे ना. 56 होता. ओके, इकडे लक्ष द्या. 56 होता. इकडे लक्ष द्या पहिले. लक्ष द्या पहिले. लक्ष हो द्या, इकडे हो, लक्ष द्या. चालेल. आता आपण काय म्हटलं? 34 म्हणजे 340 प्लस 10, हा याचा फॉर्मेशन. इथं लक्ष द्या, कारण इथं पहिलं एक उत्तर काय येणार आहे? 4 येणार आहे. म्हणजे याचं काम संपलं. याचं काम संपलं. हे आपण एवढं शिकलो. आता 5 आणि 34चं इकडे लक्ष द्या. फक्त 34 कडे लक्ष द्या. 5 आणि 34चं काय फॉर्मेशन आहे? 34 आणि 5चं फॉर्मेशन कसं आहे सांगा? 29 आणि प्लस 5 29 प्लस 5 मग लिहा की. कोण म्हणतं नाही येत उत्तर असं? लिहिलं सर मी. हा, मग माझं तेच रॉंग झालं की मी 340 प्लस 10 नाही घेतला. मग लिहा ना. थांबा थांबा. जर तुम्हाला फॉर्मेशन लक्षात आलं असेल तर लिहा इथं 29. संपला विषय. आणि करून बघा. हा, हे बघा, 294 प्लस 56 प्लस 50, हा, किती येतं आन्सर? 350 येणार आहे. बरोबर? 350. राजश्री जमलं हो का हो आता? आता जमलं? हो हो, मी 29 प्लस 5 घेतला सर. जे वरचं तुम्ही करून दाखवलं ना, 340 प्लस 10 ते हा, नव्हतं केलेलं. ठीक आहे. एक जस्ट सांगितलं मी तरी तुम्हाला. माझं हे बघा, 360 येत होतं. विचार कसा करतो ना, विचार फक्त प्रॉपर करता आला पाहिजे आपल्याला. तेच सांगितलं मी तुम्हाला. कुठलेही अंक घ्या, करून बघा. काही नाही, सोपंच आहे सर्व. फक्त नो प्रॉब्लेम. नंतर तुम्हाला सोपं वाटायला लागेल सर्व. प्रॅक्टिस केली की होईल, काय प्रॉब्लेम नाही. ओके ताई? ठीक आहे? ठीक आहे? राजश्री ताई? हो हो, चालेल सर. ओके, चालेल. ओके, बाय बाय. सर भेटू. बोला. बाकी सर सर? मला सांगा एक मिनिट. पैसे किती आता पाठव. पाहतो. मी फॅन कधीच युज करत नाही, त्याच्यामुळे खूप वेळ झाला मला गरम व्हायला लागलं, कारण मी फॅन युज नाही करत. आता फॅन लावला 1-1.5 तासापासून विदाउट फॅन शांत एका बॅक रूम मध्ये बसलो. हा बोला ताई. आता सर मला बुक पाठवले तुम्ही, मला पैसे किती पाठवायचे ते सांगितलं नाही. मला वेळ भेटला नाही असं समजून तुम्ही पाठवून द्या. तुम्हाला जे पाठवायचे ते. काही प्रॉब्लेम नाही. थोडा वेळ भेटला की मी पाठवून देईल तुम्हाला. नाही तर मी तुम्हाला थोड्या वेळाने चार्ट पाठवून देतो, त्याच्याप्रमाणे तुम्ही पाठवून द्या. ओके, ठीक आहे. तुम्हाला समजणार नाही म्हणून मी तुम्हाला म्हणते, नाही तुम्ही नाही, तुम्ही सांगा मी हुशार आहेत. बरोबर बरोबर करून घ्याल. मला माहिती, सर्व ताई लोक हुशार आहेत. काय पाठवून देतो. मला पण माहिती, मी माझं काम
करत असतो. तुम्ही तुमचं काम बरोबर करा, मला माहिती आहे. ओके, मी देतो तुम्हाला. ओके, पाठवतो ताई. No problem. थोडा वेळ कमी पडतो असं समजून घ्या, म्हणून तुम्ही करून घ्याल बरोबर. ओके, चल.